गणपती विसर्जन कार्यक्रमामध्ये फटाके फोडले म्हणून 8 ते 10 महिला जखमी झाल्यात। नागपूरच्या उमरेड परिसरातली रात्रीच्या वेळची ही घटना आहे। उमरेडचा राजा गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी गर्दी झाली होती आणि या गर्दीतच फटाके फोडले गेले, त्याच्यामुळे 8 ते 10 महिला जखमी झाल्या। ही दृश्य सध्या आपण बघतोय नागपूरमधली। फटाका शो झाला आणि त्याच्यामुळे महिलांची पळापळ झाली। जखमी महिलांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत असं कळतंय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून तपशील घेणार आहोत। जितेंद्र, या महिलांच्या प्रकृतीविषयीचे काय अपडेट्स आणि हे फटाके ज्यांनी लावले त्यांच्या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे का? आपण पाहतोय की गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना हा फटाका शो आयोजित करण्यात आलेला होता। अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आलेली होती। कालही ही मिरवणूक काढण्यात आली होती। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यामध्ये ही गणेश विसर्जनाची मिरवणूक होती आणि यावेळी मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथक सोबतच फटाक्यांची आतिषबाजीचा शोचंही आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र फटाके जो आहेत ते त्यांच्यात वापरण्यात कुठेतरी चूक झाली आणि त्यामुळे जे फटाक्यांचे अग्नी होती किंवा फटाके जे होते ते उपस्थित असलेल्या महिला, गर्दी आणि काही ढोल ताशा पथक वादक जे होते त्यांच्या अंगावर पडले आणि त्यामुळे 8 ते 10 महिला या फटाक्याच्या शो मध्ये भाजलेल्या आहेत आणि त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र आता ही नेमकी चूक कुठे झाली याचाही तपास आता पोलीस आणि स्थानिक प्रशासन घेत आहे। निश्चित जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।